आज आमच्या गोंदवलेचा ऐतिहासिक विजय झालेला आहे। आजपर्यंत असा विजय मी माझ्या जन्मल्यापासून पाहतोय, कधी पाहिलेला नव्हता। आज गोंदवले ग्रामस्थांनी आणि गरीब जनतेने आम्हाला 13-0 असा आम्हाला विजय मिळवून दिलेला आहे। आणि ह्याला फक्त कारण एकच आहे, काम बोलतं, कामच बोलतं। गोंदवले हे आमचं तीर्थक्षेत्र आहे। गोंदवलेकर महाराजांचा आमच्या गावाला वारसा आहे। मला बाकीचं कुणालाही काही वाईट बोलायचं नाही। आज आमच्या गोंदवले ग्रामस्थांनी आमच्या सर्व उमेदवारांना जो पाठिंबा दिलेला आहे त्याचं आम्ही कधीही चुकीच्या पद्धतीने होऊन देणार नाही। आम्ही स्वतः आमचे सर्व सहकारी वेळप्रसंगी उमेदवार चुकीचे वागले तर त्यांच्याकडनं खुर्ची बसून देणार नाही, पण गोंदवले गावाचं काम करणार। तीर्थक्षेत्र गोंदवले विकास पॅनलला सर्व सोसायटी सभासदांनी जो न्याय दिला, जी कामाची पोचपावती दिली, जे आमच्यावर आरोप होत होते तो आरोप सगळे दूर काढले, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व जनतेचे सभासदांचे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो। आणि इथून पुढे आमच्याकडून सदैव शेतकऱ्यांची सर्व कामे करण्यास आम्ही तत्पर राहू, हेच अभिवचन देतो। आम्ही आज जमलेले सर्व गावकरी ही गोंदवलेच्या विकासासाठी एकत्र जमलेले ग्रामस्थ आहे। सर्वसामान्य माणसांनी हा आशीर्वाद यासाठी दिलेला आहे सर्वांच्याकडे बघून या उमेदवारांना, की आज तुमच्यावरची सर्वात जबाबदारी वाढलेली आहे। या गावातला कोणताही माणूस कोणत्या याच्यापासून वंचित राहू नये, ही तुम्हा सर्व उमेदवारांची आजपासून जबाबदारी वाढलेली आहे। लोकांनी तुमच्या आजपासून जो विश्वास दाखवलाय तेव्हा तुमच्या आज उलटी जबाबदारी वाढलेली आहे आजपासून। आणि या जबाबदारीला आम्हाला एक विश्वास आहे, हे तरुण गावचे नेतृत्व गावाला विकासात पुढे घेऊन जातील असा आम्हाला एक विश्वास आहे। आज जे विविध कार्यकारी सेवा सोसायटी गोंदवले बुद्रुक जे निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडी गोंदवले बुद्रुक या पॅनेलने भरघोस मतांनी विजय मिळवलेला आहे। आणि या पॅनलचे नेतृत्व सूरज पाटील आणि जयश्री पाटील यांनी केलं। आणि सभासदांनी त्यांच्यावर आणि आमच्या पॅनलवर जो दृढ विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आणि गोंदवलेकर आणि वाघमोडेवाडीचे सर्व सभासद यांचे मी विशेष आभारी आहे। आज जयकुमार गोरेभाऊ यांच्या पॅनल खाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना गोंदवले पंचकृषीतील सर्व सभासदांनी जो विजय दिलेला आहे याच्याबद्दल सभासदांचे आभार। आणि धैर्यशील पाटील यांनी जे योग्य नियोजन केलं त्याबद्दल त्यांचाही आभार। त्याच्यानंतर सर्व सूरज पाटील, विष्णुपंत, जयप्रकाश कट्टे, सर्व सभासद अभिजित कट्टे, श्रीकृष्ण कट्टे, सर्व सभासदांनी जे हे केलं सभासदांनी जे मदत दिली त्याबद्दल सर्वांचे आभार। फक्त इथून एकच सांगतो, बाबूराव दादा, दगडू पाटील, काका पाटील, यशवंतराव माने महाराज, वसंतराव पाटील यांनी जो गावाला योग्य वळण लावलं होतं त्याच वळणावर सभासदांनी जो निर्णय दिला त्याबद्दल सर्वांचे आभार। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।